महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ नयेत यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपला विकृत चेहरा समोर आणलेला आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। महायुती सरकारने जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हापासूनच काँग्रेसने यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलंय। काय म्हटले बावनकुळेंनी पाहूयात। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे। आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेस नेत्यांना बघवत नाही। लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होऊ नयेत यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपला विकृत चेहरा समोर आणलेला आहे। महायुती सरकारने जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हापासूनच काँग्रेसने यामध्ये खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केले होते। सुरुवातीला काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांमार्फत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून योजना बंद करण्याचा प्रयत्न झाला आणि आता थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन बहिणींचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा करत आहे। या पैशांमुळे गरीब कुटुंबांना आधार मिळत आहे, संसाराला हातभार लागत आहे। मात्र बहिणींच्या चेहऱ्यावरचा हा आनंद काँग्रेसला सहन होत नाहीये। नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा आता जनतेसमोर आलेली आहे। काँग्रेसचा हा मत्सर आणि आकस महाराष्ट्रातील माता भगिनी कधीही विसरणार नाहीत। या विकृत कृतीसाठी राज्याची जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही।